जाणवत नाही ना. हो का? हां तुम्हाला यायला खूपच उशीर झाला पण. हो ना. मॅडम हो गोरख सरांना ओळखताय का तुम्ही? त्या गोरख्याला आहे. गोरख्या म्हणताय? हा तेच गोरख सर. हां. ओळखते की, चांगलं ओळखते. चला त्यांच्याकडे तर घेऊन जाणार आहे मी तुम्हाला. त्यांनी मला खूप वेळचं थांबवलं की ते येणार आहे म्हणून. हो का? हां मला बोलले ते तुम्ही येणार आहे म्हणून तुम्ही रोडला आले होते ना तुम्हाला घ्यायला. अच्छा. हो पण ते काही दिसत नाही येत ना. आहेत पुढं. बरं चला. ऑफिसमध्ये बसलेले असतील. आणि सगळं मका बी द्यायचं. चला गोरख सरांना फोन करते. हॅलो, फोन आला की. अरे मॅडम. हॅलो. हॅलो. हां गोरख सर कुठे आहात? हा इथंच आहे ना आपलं सोन्याचं झाड. सोन्याच्या झाडाखाली? हा सोन्याच्या झाडाखाली का? हां मला माहिती आहे. हां चला आलो आम्ही. हां येते. या ओके. चौथा बकरा भेटला म्हणायचा. चला लागतो कामाला. मॅडम हां काय म्हणला गोरक्या? गोरख्या? गोरख सर म्हणा. ते म्हणाले की सोन्याच्या झाडाखाली थांबलोय. हो का? हां मला माहिती आहे सोन्याचं झाड. माहिती आहे का? अहो एवढं लाजत आहे. सोन्याच्या झाडाचं खासियत तरी काय आहे? खासियत हां चला तुम्हाला तिथे गेल्यासच कळत. अच्छा म्हणजे खूप प्रसिद्ध आहे का सोन्याचं झाड? हो अच्छा. बरं बघू तरी कसं आहे सोन्याचं झाड. दाखवते ना. चला. हां चला. भाऊकडं आलंय खरं राव. तू कसं आहे इम्प्रेशन पडलं पाहिजे. काम कसं भेटन का नाही. काम भेटायला पाहिजे. आत्ता कसं गोरख भाऊ दिसेना. आता दिसले पाहिजे. बरं होईल. तो दिसेना. ओ गोरख भाऊ ऐक का? ओ गोरख भाऊ बाकू बापू आहे ना राव. मॅडम हे बघा ना सोन्याचं झाड. अरे बापरे हेच का ते झाड? हो खूपच मोठं दिसतंय. प्रसिद्ध आहे. होय का? गोरक्याचं गोरख्याचं. गोरख सर म्हणा. सरांचं. हां मॅडम आल्या. अयो आले होय. आल्या म्हणजे काय हे बघ त्या मुंबईच्या येते आहेत. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. बावड्या हां हे मुंबईचे मॅडम. बरं हे नमस्कार नमस्कार. आपल्या गावातले मॅडम. नमस्कार मॅडम. नाही ओळखला? नाही हो. 2-3 वेळा आपल्यासोबत तिकडे नाही का ते 2-3 कामं घेतले बिल्डिंगचे. हां तिकडेच होते की मॅडमने दिलं होतं. नाही बघितलंय आता लय दिवसानंतर ते ओळखू येत. हां. बरं ऐका, आता तुम्हा दोघांना मी असं सांगतो, आपण ऑफिसला घेऊन ऑफिसला जायचं का कुठं जायचं रे? काय ऑफिस दाखवू या ना मॅडम. काम करू मॅडम ना. पण एवढ्या लांबून आले. हे बघ ही शेती हा. आता सध्या आपण ही सोन्याच्या झाडाखाली हा. थांबलो. हर गोष्ट सगळी इथं सत्य होती. बरोबर हर गोष्टीला आपण ही झाड साक्ष म्हणूनच तयार केलं आतापर्यंत. बरोबर. माहिती आहे तुला पण. हो आता तुला कामं देतो. हो हर कामं तुला ह्या झाडाखाली सगळं तयारी करणार. मॅडम तुम्हाला पहिलं प्रोजेक्ट ह्या झाडाखाली दिलं होतं. हो आठवतंय ना मला अजून. म्हणून ही सोनेरी झाड आमचं नक्की. प्रत्येक कस्टमर प्रत्येक सेलिब्रिटी लोकांना आम्ही इथं आणतो. हां तर तसं तुम्ही पण आता ह्या झाडाखाली आलात तर आता आपण काम करू. घरी जाऊन किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला सगळं काय डिटेल मी सांगतो. त्या पद्धतीनं तुम्हाला तसं कामं करायचे आहेत आणि तुम्ही त्यांना सर्व समजावून सांगा. हो जे काय असेल ते आपण तिकडेच बोलूया मग. आहे का नाही? हो ठीक आहे मग तुम्ही चला. मग काय कसं प्रोजेक्ट वगैरे तिथं बोलूया आपण मग. चालेल ना. चालेल. तिथे डिस्कशन करू बाकी. ठीक आहे डन. ठीक आहे मी आपली गाडी पाठवून दे 4 व्हीलर. ठीक आहे चालतं. हां 4 व्हीलर मध्ये जातील मग. चालतंय मी फोन हां करतो. ठीक आहे मॅडम तुम्ही पुढे व्हा. ओके काय रे होय गाडी पाठवूनच देऊ आपण. चला मॅडम. मी चालेल, करतो सर, फोन निघतो मला. आम्ही. फक्त हनुमान मंदिरच्या चौकामध्ये तिथे थांबा. ओके श्री हनुमान मंदिराचं मंदिर आहे तिथे गावामध्ये. त्या मंदिराची शेजारी थांबा. आपला भाऊ गाडी घेऊनच येतो. चालेल. चला तुम्ही आलो. चल. थांब फोन कर गाडीवाल्याला तू बी घेऊन जा. अरे भावड्या हां कुठं फोन करतो एवढ्या लवकर? हे गाडीसाठी
मॅडमांना त्या गाडी मंदिरासमोर तर जायचं आपल्याला देवाच्या. तिथून पाठीमागं कुठं आपलं ऑफिस आहे रे? ते मॅडम एवढं लांबून आले तुम्ही म्हणले आता माझं मग फोन नको काढायला होय. तू काय खोळा झाला का रे डोक्यात? अहो काय राव. पूर्ण समजून घे. हं, ही मॅडम मुंबईची आहे. बर त्या मॅडमकडे पैसा आहे. हा आपल्याला काय करायचं माहितीये का आता? हा शेताचा मालक कोण आहे? हा मोठा बावड्या, हा बागायतदार. हा त्याला टाकतो ना डोक्यावर. सांगतोय की अहो लय एकच नंबर. आणि माझी बायको तिथं कामाला आहे, बर घरकाम करते. हा बरोबर. आणि ही जी मॅडम आहे त्यांच्या सोबतची हा रूपा मॅडम, बरोबर. कशी वाटते रे? हे काय आता कशी वाटते सांग बरं. हं, ध्यानात ठेव, हा एकदा जर काय सौदा झाला रे झाला या शेताचा, बर ही बावड्या, ही टोपी, ही कमीज, रुबाबच बदलणार मग काय आपला. रुबाब. हा अरे सगळं बघ की, कपडे जीन्सची पॅन्ट घालन, टी शर्ट घालन, होय. घराळ, ब्रेसलेट, हा गाडी, बंगला, सगळं लिलावा लावून टाकतो. बर फक्त तुझी साथ पाहिजे, तुला मी कमिशन देतो. डन. अहो मग काय जमलं. आता माझ्यासोबत चल, हा आपण घरीच भेटूया. ऑफिस कुठलं? आपले ढेकळाचं ऑफिस आहे. हे तर ते आपल्याला माहिती की ते मॅडमला मुंबईहून आलेत ना, तर त्यांना चण्याच्या झाडावर नाही चढवायचं, आपल्या सोन्याच्या. सोन्याच्या झाडावर चढवायचं बस. जाऊ दे. ती रूपा मॅडम कशी वाटली रे? एक नंबर. एक नंबर. अरे अहो तुम्ही म्हणताय राव रुपा मॅडम कशी वाटली. डोक्यावर केस राहिले का? हातात दात नाही तोंडात, ऐकायला येईना नीट. आणि मग ते मॅडम कशी वाटली. काय राव तुम्ही. तुला काय डोकं फिरलं होय माझं असं तुझ्या समोर सांगायला? अहो, मग काय म्हणताय तुम्ही म्हणजे कशी वाटली. ऐ तुम्ही बावड्या, डोक्यावर जर केस नसले का नाही, हा झालं का रुपासाठी मी केस डुप्लिकेट लावून होय ओणामध्ये जरी माझ्या दात नसले ना, हा पैसे खर्च करून रे. होय. आज काय आपलं आता एवढं जाणार आहे म्हणल्यावर मग काय. आणि राहिली गोष्ट कुठली? हा. दात, केस, तुला ही मी सांग. हे कानाचं अरे मशीन लावता येईल, भेटतं वय मशीन. पैसा आल्यावर काय रे. पण मला ह्या शेताचा एकदा लिलावा लावू दे. बर त्या रूपाला नाही हे कशासाठी घेतलंय कानाचं मशीन लावणार हे काय. अरे हे ऐकायला इमर्जन्सी फोन येतात ना बा. होय आणि लक्षात ठेव, हा त्या रूपासाठी म्हणतोय ना तू, हा. बायको मस्त आहे आपली चांगली, बघितलं की राव. पण रूपाचं रूपच वेगळं रे. काय राव सोन्यासारखी बायको सोडताय म्हणे रूपाचं रूपच काय. तिच्यासाठी तेवढं तर करण का नको. पण ह्या शेतीचा लिलावा लावला आणि 4 पैसे आले, हा. झालं तुझा बावड्या शेतीचं.